ज्यावेळेला मराठीचा किंवा महाराष्ट्राचा किंवा कोणत्याही प्रकारे ह्या राज्याला संरक्षित करण्याचा मुद्दा निघतो आणि त्या मुद्द्यावर ज्यावेळेला ठाकरे बोलतात त्यावेळेला ठाकरेंना ब्लेम केलं जातं की त्यांचं राजकीय भविष्य पोचण्यासाठी पुढे पोचलं जावं म्हणून नेहमी ते या मुद्द्यावरती बोलतात. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला तो मुळात आधी भाषा आणि प्रांत या दोन मुद्द्यांना धरून उभा राहिला होता. मग तुमचं असं म्हणणं आहे का की ते राजकारण होतं, आणि जर का ते राजकारण होतं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी दरम्यान जे 106 हुतात्मे झाले ते कसे काय झाले, मग त्यांनी छातीवरती गोळ्या का खाल्ल्या? त्याच्यापुढे शिवसेनेसारखी संघटना मराठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहिली आणि तसे प्रसंग येत होते, त्यातनं शिवसेना मार्ग काढत होती, त्या मुद्द्यांवरती बोलत होती. मग ते राजकारणाचा मुद्दा धरायचा का आपण? त्याच्यानंतर शिवसेना मुंबईत सक्रिय झाल्यापासून मराठी जपली गेली नाही जपली गेली हे तुमच्या समोर आहे. दुसरी गोष्ट याच्यात एक असं लक्षात येतं आपल्या की एक पॅटर्न समजून घेऊ. म्हणजे एक वैज्ञानिक सिद्धांत असतो की जी गोष्ट वापरात नसेल किंवा कोणती अशी गोष्ट तिच्यावर ज्या वेळेला अतिक्रमण होतं आणि ती स्वतःचं संरक्षण नाही करू शकत त्यावेळेला ती मूळ गोष्ट नष्ट होते आणि अतिक्रमण केलेली गोष्ट जी आहे ती तिची जागा घेते. हे तर खरं आहे. आता जर का तुम्हाला दिसत असेल तर सांस्कृतिक अतिक्रमण आपल्याकडे होतं ह्याचं एकच उदाहरण मी तुम्हाला देतो. दरवर्षी आपण होळीच्या दिवशी रंग उधळायला सुरुवात केली किंवा रंगांचा खेळ किंवा रंगांचा उत्सव जो आहे तो मग होळीच्या दिवशी साजरा करायला लागलो. ही उत्तर भारतीय परंपरा आहे. महाराष्ट्रात रंगपंचमी खेळली जाते. रंगपंचमीसारखा सण महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक जर का आपण धोरणाचा विचार केला तर त्याच्यात तो सणच हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. आता हे सांस्कृतिक अतिक्रमण झालं. जे लोक आपल्याकडे येत आहेत, स्थलांतर करतायत, कामाधंद्याच्या निमित्ताने इथे येत आहेत, इथे राहायला सुरुवात करतायत, ते जर का आपली इथली संस्कृती आपल्या जगण्याचा जो एक वे आहे तो जर का ते अंगीकारत नसतील आणि त्यांच्या जगण्याचा एक नियम आणि त्यांचे जगण्याचे वेज जर का ते इकडे घेऊन येत असतील, त्यांची भाषा आपल्यावरती थोपवत असतील तर हळूहळू आपल्या भाषेचा वापर कमी होत जाईल. साधं उदाहरण देतो. घरी तुम्ही जशी भाषा बोलता ना तशीच तुमची लेकरं बाळं बोलायला लागतात. मग त्याच्यात तुमची भाषा आता किती मिश्रित आहे तुम्हाला माहिती आहे. मराठी, हिंदी आणखी इंग्लिश ह्या 3 प्रकारच्या भाषांमध्ये आपण जर का संवाद साधायला लागलो तर आपली मुलं जी आहे तीच भाषा ऐकतात आणि तीच अंगीकारतात. उद्या जाऊन ज्यावेळेला हे लोक त्यांच्या भाषा इथे वापरायला लागले आणि सतत बोलायला लागले तर आपणही त्यांच्यासारखंच बोलतो, कारण आपण सौजन्य दाखवतो. आणि आपण जर का हे वेळीच थांबवलं नाही तर खरंच मराठी नामशेष होईल. उद्या जाऊन हिंदी येईल किंवा अजून कुठली तरी अन्य भाषा येईल. ती भाषा आली की संस्कृती येईल, संस्कृती आली की आपलं अस्तित्व काय राहील? आणि जर का ते अस्तित्व राहणार नसेल तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला मुंबई कोणाला तरी मिळाली नव्हती. त्याची खतखत अजून आहेच. म्हणजे पुन्हा एकदा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा मुद्दा येतोच. तर तुम्ही असं नका समजू की हे राजकारणाचा मुद्दा आहे. आता आपल्याला एकत्र येऊन मराठी आणि महाराष्ट्रासाठी उभं राहावं लागेल.